सुखकर्ता कोण? जी व्यक्ती बलस्थानांचा पुरेपूर उपयोग करते आणि इतरांनी केलेल्या निंदेवर मुक्तपणे हसते. याचा अर्थ संदेश आपल्यासाठी हा असू शकतो की तुम्ही सुखकर्ता बनण्यासाठी बलस्थानांचा पुरेपूर उपयोग करा आणि जर तुमची निंदा करणारे निंदक समोर असले तर मुक्तपणे हसा. आपली निंदा होते म्हणून चिडत राहण्यापेक्षा, क्रोध करण्यापेक्षा मुक्तपणे हसा. तुम्ही सुखकर्ता झालात. सुखकर्ता का बनायचंय? तुमच्याकडे इतरांनी झुकावं आणि तुमच्या समोर झुकावं म्हणून. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तुम्ही टाइम बिंग तर कोणालाही झुकवून घ्याल. तुमच्या हातातला मोठा लाठी काठी दांडू दाखवून तुम्ही कोणालाही झुकवाल, पैसा दाखवून कोणालाही झुकवून घ्याल, पण ते टाइम बिंग तुमची पाठ फिरल्यानंतर सुद्धा जो तुमच्याकडेच झुकून असतो, तुमच्या समोरच झुकून असतो, तुमच्या मागे सुद्धा तुम्हाला झुकूनच असतो, त्या व्यक्तीला तुमच्या सुखाची प्रचिती आलेली असते. म्हणून हेच तर आश्चर्य आहे. म्हणून तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तेव्हा मंदिरात समोरून देवाला नमस्कार करता, त्याच्यासमोर झुकता, त्याच्यानंतर प्रदक्षिणा मारता आणि प्रदक्षिणा मारून देवाची ज्या मूर्तीच्या अगदी मागची बाजू असते, पाठ असते, त्या पाठीजवळ जाऊन तिथे पण झुकून येता की देवा, फक्त मी तुझ्या समोरच झुकतोय असं नाही रे बाबा, मी तुझ्या पाठीमागून सुद्धा झुकतोय. मी तुझ्याप्रती फार विनम्र झालोय. का? कारण तू सुख करतायस. तू मलाही सुख प्रदान करणार आहेस, माझ्या जीवनसाथीला, माझ्या कुटुंबियांना, माझ्या मुलाबाळांना सुखी करणार आहेस. तुम्हाला सुद्धा लोकांनी अशीच प्रदक्षिणा घालावी. फक्त समोर समोरच तुमच्या समोर झुकलेत असं नाही, तुमच्या पाठीमागे सुद्धा झुकावं. एवढी प्रचिती तुम्हाला जर यायची असेल, याची देहा याची डोळा, तर सुखकर्ता बना. आणि सुखकर्ता बनण्यासाठी ह्या 2 महत्त्वपूर्ण पावलांना उचलायला विसरू नका. पहिलं पाऊल, उपलब्धींचा पुरेपूर उपयोग करा. आणि दुसरं पाऊल, निंदकांनी निंदा केली तर मुक्तपणे हसा. बघा, मान्य असेल तर. पहिली गोष्ट, आपल्याला उपलब्धींचा उपयोग करण्याची प्रवृत्ती आहे का? पहिले तर तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत, त्या उपलब्ध गोष्टींपैकी काही तुमची बलस्थानं असतात. ॲग्रीड? आपल्याजवळ जेवढ्या गोष्टी उपलब्ध आहेत ती सगळीच आपली बलस्थानं नाही आहेत. पण ज्या ज्या उपलब्धींपैकी तुम्हाला बलस्थानं शोधून काढता येतात, ती बलस्थानं उपयोगात आणली जातात. थोडक्यात, डोळे सगळ्यांजवळ आहे, पण डोळ्यांचा उपयोग सगळेजण हवा तसा करतायत का? नाही. ज्यांनी आपल्या डोळ्यांचा बलस्थान म्हणून उपयोग केलेला आहे, त्यांना त्यांच्या डोळ्याची चमक ठाऊक आहे. इतरांना डोळे असून आंधळे. सिंपल आहे. एक जवानाचा अपघात झाला. तो मिलिटरीमध्ये जवान होता आणि त्याच्या ड्युटीवर असताना एक कडा कोसळला. त्याच्या खाली तो दाबल्या गेला. ज्यावेळेस त्याला बाहेर काढलं त्यावेळी त्याचं बाकीचं शरीर थोडं नीट झालं, पण गळ्याजवळचा भाग जो अतिशय नाजूक, तिथे त्याला जखमा झाल्या होत्या आणि
काही दगडासारखे कठीण असलेले पदार्थ त्याच्या घशात अटकले होते. डॉक्टरांनी 2 वेळा ऑपरेट केलं त्याला. त्याचं ब्लड ट्रान्सफ्युजनसुद्धा 7 वेळा करण्यात आलं. ही घडलेली घटना आहे. ज्या व्यक्तीचं 7 वेळा ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यात येतं, ज्या व्यक्तीला बऱ्याच वेळा ऑपरेट करण्यात येतं आहे, त्याला बोलतासुद्धा येत नाही आहे. त्याने पाटीवर लिहून डॉक्टरांना प्रश्न विचारला. डॉक्टरांना त्याने प्रश्न विचारला, मी जगेन का? लिहून काढलं, मी जगेन का? डॉक्टरांनी लिहूनच उत्तर दिलं, होय. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला लिहून, मला बोलता येईल का? डॉक्टरांनी उत्तर दिलं, होय. मग त्याने लिहून पाटीवर डॉक्टरांना एक स्टेटमेंट दिलं. स्टेटमेंट फार सुंदर आहे. स्टेटमेंट आहे, मग मी मूर्खासारखी काळजी का करतोय? जर मी जिवंत राहणार असेल, जर मला बोलताही येणार असेल, तर मग मी मूर्खासारखी काळजी का करतोय? मित्रांनो, हा भाग किती महत्त्वाचा आहे. जी गोष्ट तुमच्यासाठी उपलब्ध आहे, त्या गोष्टीला तुम्ही बलस्थान बनवू शकत नाही का? पण उपलब्ध असून सुद्धा त्याची काळजी आणि चिंता करणं हेच तर दुःख आहे आणि दुःखाचं मूळ आहे. आणि तिथेच फक्त सुख हरवत आहे. तुमचं सुख हरवण्याचं सगळ्यात मोठं स्थान कोणतं? जे तुमच्याजवळ उपलब्ध असल्यानंतर सुद्धा त्याची काळजी आणि चिंता करतात ते. जे मुळात तुमच्याजवळ उपलब्ध नाहीच आहे, ते तुमचं दुःख थोडीच आहे. तुमच्यापैकी किती लोकांजवळ विमान नाही आहे, हेलिकॉप्टर नाही आहे? त्यांनी हात वर करा बरं. ज्यांच्याजवळ विमान नाही, हेलिकॉप्टर नाही, त्यांनी हात वर करा. ओके. आणि तुमच्याजवळ विमान नाही, तुमच्याजवळ हेलिकॉप्टर नाही म्हणून तुम्हाला दुःख आहे, अशा लोकांनी हात वर करा बरं. एकही नाही. जे तुमच्याजवळ उपलब्धच नाहीये, त्याचं तुम्हाला दुःख पण नाहीये. त्याचं तुम्हाला दुःख पण नाहीये. पण जे तुमच्याजवळ उपलब्ध आहे, जे तुमच्याजवळ उपलब्ध आहे, तुमच्याजवळ तुमची सायकल उपलब्ध असेल, तुमची मोटरसायकल उपलब्ध असेल, तुमची स्कूटी उपलब्ध असेल, जे काही छोटं मोठं वाहन तुमच्याजवळ उपलब्ध असेल, पण त्याचा उपयोगच केला गेला नाही, मागच्या 2 वर्षापासून फक्त पार्किंगमध्ये तुमची गाडी पडलेली आहे आणि मुळीच उपयोग झाला नाही, याचं मात्र तुम्हाला दुःख आहे. उपयोग कवडीचाही नाही, नुसतेच पार्किंगमध्ये धूळ खात पडली आहे. चौकीदार अपॉइंट केलेला आहे, त्याला पगार द्यावा लागतोय, विनाकारण त्याचं डिझेल भरावं लागतंय, पेट्रोल भरावं लागतंय, इन्शुरन्स पे करावा लागतोय, सगळंच विनाकारण आहे. दुःख कशाचं? उपलब्ध आहे पण बलस्थान नाही. बलस्थानाचा अर्थ काय? बलस्थानाचा अर्थच मुळात आहे त्या उपलब्धीचा पुरेपूर उपयोग होतोय. सिंपल आहे. म्हणून तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुमच्या सगळ्या उपलब्धींची रीतसर लिस्ट बनवा. सगळ्यात पहिले यादीच बनवून टाका, तुमच्याजवळ काय काय उपलब्ध आहे. आता ह्या उपलब्धींपैकी तुम्हाला कुठल्या गोष्टींनी संपन्न व्हायचं आहे त्याला बलस्थानं म्हणून घोषित करून टाका. ज्यांना पैशांनी संपन्न व्हायचं असेल त्यांनी स्वतःजवळ असलेल्या त्या उपलब्धींना, जे या गोष्टी पैशांसाठी पूरक ठरणार आहे, त्यांनी त्याला बलस्थान बनवून टाकायचं. ज्यांना ज्ञानाला बलस्थान बनवायचं आहे, ज्याला ज्ञानाला संपन्न बनवायचं आहे,
त्याने त्या ज्ञानासाठी पूरक असलेल्या गोष्टींना बलस्थान बनवून टाकायचं. तुमच्या जीवनात असलेल्या उपलब्धींपैकी बलस्थानं कोणती शोधून काढा आणि त्यांचा पुरेपूर उपयोग करायला सुरुवात करा. जिंकलात. तिथेच तुम्हाला यश मिळणार आहे. कारण जे तुमच्याजवळ मुळातच नाही त्याच्यासाठी कितीही झुरलात, त्याच्यासाठी कितीही विचार केला, त्याच्यासाठी कितीही तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला ते मिळणार नाही. कारण त्या रस्त्यावर तुम्ही उभेच नाही आहे. तुम्ही ज्या रस्त्यावर उभे आहात त्याच रस्त्यावर असलेले स्टेशन्स तुम्हाला मिळणार आहे. संपन्नता तिथेच जिथे बलस्थान आहे. मान्य आहे का बघा? संपन्नता तिथेच जिथे बलस्थान आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या बलस्थानांची यादी ठेवायला हवी आणि त्या यादीनुसार त्यांचा उपयोग करून त्या गोष्टींची संपन्नता तुमच्याकडे आपोआप तुम्हाला खेचून घेता यायला हवी. यथेच्छ उपयोग करा. थोडं नीट लक्षात घ्या. तुमच्या पायांना बलस्थान तुम्ही तेव्हा समजू शकता जेव्हा तुमच्या समोर एक लंगडा माणूस काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, पळण्याचा, धावण्याचा, नकली पाय लावून, कुबड्यांचा आधार घेऊन. तुमच्याजवळ पाय उपलब्ध आहेत पण तुम्ही त्या उपलब्धींना बलस्थान बनवू शकत नाही. मान्य आहे? तुमच्याजवळ अन्न आहे, पिण्यासाठी चांगलं पाणी आहे, मिनरल आहे, पण त्याला तुम्ही बलस्थान बनवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही पॅसिफिक महासागरात किंवा एखाद्या मोठ्या समुद्रात 21-22 दिवसांपर्यंत एखाद्या छोट्याशा डोंगीत किंवा छोट्याशा जहाजात किंवा तराफ्यावर एखादा माणूस अटकला आणि त्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं आणि त्याला खायला अन्न नव्हतं, तरी त्याने 21 दिवस त्याच्यात काढले आणि त्या समुद्राच्या लाटांमध्ये झुंज देत देत त्याच्या अंगाला किती जखमा झाल्या आणि त्या पाण्यासाठी काय तरसत होता तो. तुमच्याजवळ उपलब्ध असलेल्या पाण्याची आणि तुमच्याजवळ असलेल्या अन्नाची तेव्हा तुम्हाला किंमत कळायला लागेल, ते तुमचं बलस्थान बनायला लागेल. मान्य असेल तर बघा. तुमच्याजवळ जे आहे, उपलब्ध आहे, ते तुमचं बलस्थान बनवलं आहे का? उपलब्ध झालंय ब्रह्मांडाच्या कृपेने आणि बलस्थान बनवलंय स्वतःच्या कृपेने. म्हणजे ईश्वराच्या कृपेसोबत स्वतःची कृपा आवश्यक. आणि जो स्वतःवर कृपा करतो, आपल्या विशिष्ट उपलब्धींना बलस्थान बनवतो, तोच व्यक्ती सुखी व्यक्ती असतो आणि तो इतरांना सुखी करू शकतो. त्याला सुखकर्ता म्हणण्यात येतं. तुमची मुलं तुमच्या काळजीचे कारण आहेत की बलस्थान आहेत? तुम्ही उत्तर देऊ शकता ताईसाहेब. थोडा विचार करा. तुमचा जीवनसाथी तुमच्या काळजी चिंतेचं कारण आहे की तुमची बलस्थान आहे? तुम्ही उत्तर देऊ शकता. उपलब्ध होणं हा एक निराळा भाग आहे आणि त्याला बलस्थान बनवणं हा दुसरा भाग आहे. बघा, मान्य असेल तर बघा. आणि जर आपल्या उपलब्धींना बलस्थान बनवण्यासाठी तयार असाल तर एकदा संकल्पच करून टाका की मला ज्या ज्या गोष्टींनी संपन्न व्हायचं आहे त्या त्या गोष्टींना पहिले मला बलस्थान म्हणून घोषित करावं लागेल, तेव्हाच ती संपन्नता येईल, अदरवाईज येणार नाही.
गणेशाने आपल्या बुद्धीला बलस्थान म्हणून घोषित केलं, म्हणून गणेश बुद्धिमत्तेची देवताच ठरली. स्टीफन हॉकिन्सने आपल्या बुद्धीला बलस्थान बनवलं, म्हणून स्टीफन हॉकिन्स शास्त्रज्ञ बनू शकला. अल्बर्ट आइन्स्टाईन शास्त्रज्ञ बनू शकला. थॉमस अल्वा एडिसन, ज्याला टॉमी म्हणून लोकांनी उपहास केला, शाळेतल्या शिक्षकांनी, शाळेतल्या मुख्याध्यापकाने एक पत्र पाठवलं एडिसनच्या आईला, तुमचा टॉमी तुम्हीच सांभाळा, त्याला आम्ही शिकवू शकत नाही. इतरांनी केलेला उपहास, पण त्याच्यावर एडिसनची आई हसली, कारण तिच्यासाठी तिचा मुलगा बावळट नव्हता, मूर्ख नव्हता. तो तिचा उपलब्ध मुलगा तिच्यासाठी बलस्थान होता, आणि त्या बलस्थानी असलेल्या मुलाला आईने जे काय शिकवायचं ते शिकवलं, आणि तो मोठा शास्त्रज्ञ बनला. माझी मुलं बावळट आहेत, मूर्ख आहेत, कमजोर आहेत असं म्हणणारे लोक काळजी चिंतेने वेढलेत म्हणून त्यांना तसं म्हणावं लागतं. पण माझी मुलं माझे बलस्थान आहे असं म्हणणारे लोक मात्र सुख करताच असतात. याच्यात काही संशय असेल तर मला सांगा. जेवढ्या लोकांना सुखकर्ता बनायचं असेल त्यांनी आजपासून मुलांची काळजी करणं बंद करावं, जोडीदाराची काळजी करणं बंद करावं. ते बलस्थान आहे म्हणून सुखी व्हावं, आणि सुखी झालात तर तुमच्या आंतरिक क्षमता आपोआप उपयोगात यायला लागतात, अन्यथा क्षमता गुंडाळून ठेवल्या जातात. बघा, मान्य असेल तर जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्ही तुमचा हात उचलून पत्र तरी लिहू शकता का? जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा मोटरसायकलवर बसून शांततेने तुम्ही गावाला एखाद्या पोचू शकता का? नाही. दुःखी माणूस विचलित झालेला असतो, त्याच्या क्षमता असून सुद्धा त्यांचा तो उपयोग करू शकत नाही. पण सुखी माणूस मात्र न जमणाऱ्या गोष्टीसुद्धा जमवून घेतो आणि आपल्या आंतरिक क्षमतांचा विकास करत जातो. त्याच्या बळावर त्याची प्रगती होते. म्हणून तुम्हाला प्रगती करायची असेल तर सुखी पहिले व्हावं लागेल, मग प्रगती. पहिले सुखी व्हावं लागेल, मग संपन्न होता येईल. पहिले सुखी व्हावं लागेल, मगच तुम्हाला पुरुषार्थ करता येईल, महान होता येईल. म्हणून सुखाची कास धरण्यासाठी पहिले सुख करता बना. मान्य असेल तर संमती देऊ शकता की होय, सुख करता बनण्याचा मार्ग गवसला. थँक्यू. मुलांची काळजी आणि चिंता थोडी जरी डोक्यात तुमच्या मनामध्ये डोकावली तरी सुद्धा तुम्ही दुःख करता झालात. पण मुलं बलस्थान आहेत असं तुमच्या मनात डोकावलं तर तुम्ही सुख करता झालात. स्टेटमेंट आवडलं का? व्हेरी नाईस. धन्यवाद. मुलांची किंवा जोडीदाराची किंवा कुटुंबियांची काळजी वाटायला लागली तर दुःख करता झालात. आणि ते माझे बलस्थान आहेत असं जर तुमच्या अंतरंगात डोकावायला लागलं तर तुम्ही सुख करता झालात. आता तुम्ही पण संपन्न बनाल आणि इतरांना सुद्धा संपन्न बनण्यासाठी तुम्ही समर्थ व्हाल, राजयोगी. मग आता आमच्या समोर हा प्रश्न येतोय की आम्ही दुःख करता का होतोय, सुख करता का होत नाहीये? आमच्याबरोबर असं काय चुकतंय ज्यामुळे आम्ही आमच्या मुलांची काळजी चिंता करत बसतोय, आमच्या जोडीदाराची कुटुंबियांची काळजी चिंता करतोय, आमच्या जीवनाची काळजी चिंता आहे, आरोग्याची काळजी चिंता आहे आम्हाला, जे 100% आमच्या हातात आहे.
आमच्या रात्रीच्या झोपेची काळजी चिंता आहे आम्हाला, जी आमच्या हातात आहे. मोठं आश्चर्य आहे. आमच्या स्वतःच्या म्हातारपणाची काळजी चिंता आहे आम्हाला, जी आमच्या हातात आहे. काय आश्चर्य आहे. नोकरीची काळजी चिंता असणं ठीक आहे बाबा, ती नोकरी त्याच्या हातात होती असं वाटू शकतं. व्यवसायासाठी कोणी ग्राहक लागत होता वाटू शकतं. म्हातारपणासाठी कोण लागतंय तुम्हाला? तुमचंच म्हातारपण आहे, तुमचीच रात्रीची झोप आहे, त्यासाठी कोण लागतंय तुम्हाला? अंग टाकलं आणि झोपलो. पण त्याची सुद्धा काळजी चिंता आहे. लक्षात घ्या. आम्हाला वाढणारी काळजी चिंता का? आम्ही दुःख करता का बनतोय? आम्ही आमच्या उपलब्धींना बलस्थान का बनवत नाहीये? त्याचं कारण आहे. लहानपणी, बालपणी जेव्हा आम्ही वयात येत होतो तेव्हा आमची तुलना इतर बालकांबरोबर करण्यात येत होती. ज्या आईवडिलांनी लहानचं मोठं केलं त्या आईवडिलांनी आमची इतरांशी तुलना केली. आणि यांच्या तुलनेत तू चांगला नाहीस रे, त्याच्या तुलनेत तू चांगली नाहीस ग. एखाद्या अभ्यास करणाऱ्या त्या विद्यार्थ्याबरोबर आपली तुलना करण्यात आली. एखाद्या खेळ खेळणाऱ्याबरोबर सुद्धा तुलना करण्यात आली. एखाद्या गायन करणाऱ्या, मधुर गायन करणाऱ्याबरोबर तुलना करण्यात आली. एखाद्या सुंदर दिसणाऱ्याबरोबर तुलना करण्यात आली. वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर आपली तुलना करण्यात आली आणि आपल्यात काय काय उणीवा आहेत, काय काय कमतरता आहेत त्याच्यावर बोट ठेवण्यात आलं. आई वडील भोळे भाबडे होते. त्यांना कळलंच नाही की या तुलनेमुळे माझा तुलनात्मक प्रवृत्तीचा बालक बनू शकतो आणि तो ट्रॉमात जाऊ शकतो, तो मानसिक आघातांनी ग्रस्त होऊ शकतो. हे आमच्या भोळ्या भाबड्या आईवडिलांना कळलं नाही, शिक्षकांना कळलं नाही, समाजातली मी म्हणून मोठा असं म्हणणाऱ्यांना कळलं नाही. आणि ते आमची तुलना करत राहिले आणि आम्ही बनलो तुलनात्मक बालक. ॲग्रीड? तुमच्या वर्गमैत्रिणींपैकी 20 वर्गमैत्रिणी जर असतील तर 20 पैकी एखादी तर सुंदर असेल. आणि त्या सुंदर मुलीला जेव्हा घरी आल्यानंतर तुमची आई म्हणाली होती की बघ किती सुंदर आहे, किती देखणी तुझी मैत्रीण, आणि तू मात्र काही नीट राहत नाही, तुला राहण्याची सुद्धा एक ढब नाही, तुला कुठल्या गोष्टीची टेस्टच नाही, तुला कळतच नाही. त्या दिवशी तुम्ही मनात पक्का निर्णय घेतला होता, आता मी या मैत्रिणीला घरी आणणारच नाही. ज्या दिवशी तुमच्या वर्गातला हुशार मुलगा तो तुमच्या घरी आला आणि वडिलांनी विचारलं, काय रे परीक्षेत तुला किती मार्क मिळाले बेटा? काका मला गणितात 100 पैकी 100 आहे आणि इंग्लिशमध्ये तर 99 आहे आणि मला टोटल टक्केच 99 आहे. बघ मूर्खा, 70% उड्या मारत होतास. तुझाच मित्र आहे ना, तुझ्या शेजारीच बसतो ना, तुझ्याच वर्गात आहे ना, तुझ्यापेक्षा मोठा आहे का? पण तरीसुद्धा त्याला 99 आणि तुला 70च. ज्या दिवशी तुम्हाला हे हर्ट झालं होतं त्या दिवशी तुम्ही मनात पक्क केलं होतं, आता मी चुकूनही या 99% वाल्याला माझ्या घरी आणणार नाही. ॲग्रीड? मग तुम्ही घरी 50% वाल्याला घेऊन आलात. तुम्हाला वाटलं बालबुद्धीला की आता तरी वडील थोडे म्हणतील की हो बाबा तुला तरी 20% एक्स्ट्रा आहे रे. पण वडील म्हणाले, मूर्खा, ज्यांना तुझ्यापेक्षा कमी प्रगती, ज्यांना तुझ्या एवढंही येत नाही त्यांच्यात राहतो आणि काय तुझी प्रगती होणार आहे रे?
तुम्ही तुलनात्मक बालक झालात. तुमची तुलना तुमच्यापेक्षा कमी क्षमता असलेल्या लोकांबरोबर झाली तेव्हा सुद्धा तुमची निंदाच झाली, आणि तुमच्यापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्यांबरोबर झाली तेव्हा सुद्धा तुमची निंदाच झाली. आणि जेव्हा निंदा झाली तेव्हा तुम्ही हर्ट झालात, तेव्हा तुम्ही दुखावलात. तुमच्या मनात त्यावेळी जखम निर्माण झाली. तो तुमचा ट्रॉमा होता, आणि त्या जखमेला भरताना तुमच्या अंतरंगात गाठी निर्माण झाल्या. त्याला म्हणतात द्वेषाच्या गाठी. गरज नसताना 99% मिळवणाऱ्या त्या विद्यार्थ्याबद्दल तुम्हाला द्वेष निर्माण झाला. गरज नसताना सुद्धा ज्या भोळ्या भाबड्या वडिलांनी किंवा आईने तुमच्यामध्ये दोष काढला त्यांच्याप्रती तुम्हाला द्वेष निर्माण झाला. आणि जेव्हा तुम्ही द्वेषावर बोट ठेवायला लागता, जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर झालेल्या जखमांवर बोट ठेवायला लागता, तेव्हा तुम्हाला फक्त दुःखच व्हायला लागतं, आणि तुम्ही दुःख करता बनता. तुम्ही सुख करता बनू शकत नाही. सुख करता बनण्यासाठी तुमच्याजवळ असलेल्या उपलब्धींपैकी बलस्थानं कोणती आहेत याच्यावर तुम्हाला फोकस करावा लागतो. आणि दुःख वाढवण्यासाठी तुम्ही कुठे कुठे घायाळ झालेले आहात. तुमचं मन कुठे कुठे जखमी झालेलं आहे. तुम्हाला कोणी कोणी निंदा करून द्वेषाने भरलेलं आहे, त्याकडे तुमचं लक्ष जायला लागतं, आणि तुमचा द्वेष तुमचं दुःख बनायला लागतं. मान्य असेल तर बघा मित्रांनो, आपण जेवढं दुःख आज बाळगतो आहोत तेवढं सगळं दुःख आपल्या आंतरिक जखमांनी आणि द्वेषानेच आहे. जर बालपणी आपल्या सानिध्यातील लोकांनी आपली तुलना केली होती तर ती त्यांची समज होती, पण आपणही त्यांचं बघून बघून तुलना करायला लागलो, आणि जीवनामध्ये जसं जसं मोठं व्हायला लागलो तशी स्वतःची तुलना इतरांबरोबर करत राहिलो. आणि जेव्हा आपण तुलनात्मक बालक म्हणून मोठे झालो, आणि मग जेव्हा आपण तारुण्यात आलो तेव्हा आपली तुलना इतरांबरोबर, तो किती सरस आणि मी किती कमी, तो किती योग्य आणि मी किती अयोग्य, ती किती सुंदर आणि मी किती जनरल, तो किती महान आणि मी किती ॲव्हरेज, असं जेव्हा आपण स्वतः तुलना करायला लागलो तेव्हा आपल्या स्वतःच्या उपलब्धींकडे आपलं दुर्लक्ष व्हायला लागलं, आणि लोकांच्या उपलब्धी, लोकांची बलस्थानच फक्त आपल्याला दिसायला लागली, आणि ते दुःख झालं. मान्य आहे का? जर मान्य असेल तर मित्रांनो, याच्यावरून एक स्टेटमेंट समोर आलंय बघा. स्टेटमेंट काय? जेव्हा तुम्ही इतरांचीच फक्त बलस्थानं बघता तेव्हा स्वतःच्या उपलब्धींकडे लक्ष जात नाही म्हणून दुःखी होता. आणि जेव्हा स्वतःची बलस्थानं बघता, स्वतःची बलस्थानं बघता तेव्हा त्यांचा उपयोग करण्याच्या प्रवृत्तीने सुखी होता. जेव्हा फक्त इतरांचीच बलस्थानं बघता तेव्हा स्वतःजवळ ते नाही हे बघून दुःखी होता, आणि जेव्हा स्वतःची बलस्थानं बघता तेव्हा त्यांचा उपयोग करू शकतो या विचाराने सुखी होऊन जाता. स्टेटमेंट आवडलं असेल तर बघा. आणि आपल्याला सवय काय लागली? आयुष्यभर इतरांजवळचा पैसा पाहून दुःखी व्हायचं, इतरांचा बंगला पाहून दुःखी व्हायचं, मेरी साडी से उसकी साडी सफेद कैसे म्हणून दुःखी व्हायचं, इतरांच्या मुलांना पाहून दुःखी व्हायचं, इतरांचा जोडीदार पाहून दुःखी व्हायचं,
आपण आपल्या बलस्थानांना फार विसरून गेलो, हेच आपलं दुःख आहे. आणि यामागचं कारण कोणतं होतं? यामागचं मूळ कारण होतं, तुलनात्मक बालक म्हणून लहानचं मोठं झालो आणि तुलना करण्याची ही प्रवृत्ती बळावली आणि मोठं जरी झालोय, म्हातारं जरी झालोय, तरीसुद्धा अद्यापही तुलना करण्याची घाणेरडी सवय गेलेली नाही. तुम्ही इतरांबरोबर स्वतःची तुलना करून स्वतःला दुःखी का करताय? तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो, तुमचा जन्म झाला तो आई-बाबांच्या कृपेने. आईचे 24 क्रोमोझोम्स आणि बाबांचे 24 क्रोमोझोम्स यांचं एकत्रीकरण झालं आणि 48 क्रोमोझोम्सच्या एकत्रीकरणाने तुमचा जन्म झाला. आता पुन्हा आईबाबांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला, त्यावेळेस त्या तात्कालीन परिस्थितीनुसारचे 24 क्रोमोझोम आणि तात्कालिक परिस्थितीनुसारचे बाबांचे क्रोमोझोम्स, त्या 48 एकत्रीकरण झालं, तेव्हा दुसरा बाळ जन्माला आला आणि त्यावेळेसची ती परिस्थिती आणि त्यांच्या त्या कंटेंट्स वेगवेगळे असल्यामुळे तो बालक म्हणजे तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण आणि तुमच्यामध्ये साम्य राहिलं नाही, दोघं वेगवेगळे झाले. अशा प्रकारे आई आणि बाबा 3 लाख बालकांना जर जन्म देतील आणि 3 लाख संपल्यानंतर जो पहिला बालक असेल त्याच्यात आणि तुमच्यामध्ये साम्य असू शकतं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुमच्यासारखा दुसरा कोणी असणं शक्य नाही, कारण तुमचे आईवडील काही 3 लाख बालकांना जन्म देऊ शकले नाहीत. तुम्ही सुद्धा 3 लाख बालकांना जन्म देऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा 100% एक समान असणारी 2 मुलं जन्माला घालता येणार नाहीत. त्यामुळे त्या 2 बालकांची, जी तुमची आज हयात बालकं आहेत, त्यांची तुलना एकमेकांशी करताच येणार नाही. दोघांच्या उपलब्धी वेगळ्या आहेत, दोघांची बलस्थानं वेगळी आहेत. 100%. विचार करा मित्रांनो, एवढं सत्य असून सुद्धा, शास्त्र तुमच्या समोर प्रकट झालेलं असताना सुद्धा जर तुम्ही आजही तुलना करण्याच्या प्रवृत्तीचे असाल तर दुःख करताच व्हाल. म्हणून जोपर्यंत तुलना करण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत दुःख करताच व्हाल आणि उपलब्धींचा उपयोग करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल, तेव्हाच फक्त सुख करता बनाल. गणेशाने घोषित करून टाकलं होतं, माझं शरीर माझी उपलब्धी आहे आणि हेच माझं बलस्थान आहे. माझ्याजवळ असलेलं वाहन माझी फक्त उपलब्धी नाही, तेच माझं बलस्थान आहे. मी ज्या ठिकाणी उभं राहतो तिथे उभं राहायला मला जागा भेटते, जागा उपलब्ध आहे, हेच माझं बलस्थान आहे. माझ्या अंतरंगात जेवढी काही शक्ती आहे ही मला उपलब्ध आहे आणि हेच माझं बलस्थान आहे. मित्रांनो, ज्याला ज्याला आपली वेळ, आपली शक्ती आणि आपलं स्थान, ह्या तिन्ही उपलब्ध गोष्टींना बलस्थान बनवता येतं, तो व्यक्ती त्या बलस्थानाच्या बळावर समृद्ध होतो, सुखी होतो, संपन्न होतो. तुमच्याजवळ सुद्धा या क्षणी वेळ उपलब्ध आहे. तुमच्या अंतरंगात जेवढी काही शक्ती आहे ती उपलब्ध आहे आणि तुम्ही ज्या स्थानी बसलेले आहात ते स्थानसुद्धा उपलब्ध आहे. तुमचा वेळ, तुमची शक्ती आणि तुमचं स्थान यांना बलस्थान बनवू शकता का? झाले सुख करता, बसल्या ठिकाणी सुख करता, तिथे श्री गणेश आहे. कोणी नागपूरला बसलं असेल,
कोणी मुंबईला, कोणी पुण्याला असेल, कोणी धुळ्याला, कोणी एखाद्या ग्रामीण भागात बसलं असेल, तर कोणी अमेरिकेला. तुम्ही कुठे बसलेले आहात ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे ना, तेच तुमचं बलस्थान आहे साहेब. भारतात बसलो आणि अमेरिकेचे फक्त स्वप्न बघताय आणि त्याच्यासाठी झुरताय. तुम्हाला फक्त तुलना करता येते भारताची आणि अमेरिकेची, पण भारतात ज्या गावी बसलात त्याचं बलस्थान बनवता येत नाही. हेच तुमचं दुःख आहे आणि तुम्ही दुःख करत आहात. तुम्हाला सुखकर्ता बनता येणार नाही. जे उपलब्ध आहे त्यांना बलस्थान बनवून दाखवा. 3 गोष्टी तुम्हाला बलस्थान बनवण्यास योग्य आहेत. तुम्हाला उपलब्ध झालेली वेळ, तुमच्याजवळ या क्षणी असलेली उपलब्ध शक्ती आणि तुमच्याजवळ या क्षणी उपलब्ध असलेलं स्थान, या तिघांना बलस्थान बनवून दाखवा. आहे ना बुद्धीचं काम? हेच गणेशाने केलं, म्हणून तिला बुद्धीची देवता म्हणण्यात आलं. शबरीजवळ बोरं उपलब्ध होती. शबरीजवळ ती बोरं चांगलीत की नाही ते चाखून पाहण्यासाठी जीभ उपलब्ध होती. शबरीजवळ राम उपलब्ध होता. कोणत्या मार्केटला जाऊ, कुठून आणू, किती कष्ट करू, राम परत येईल का, राम पुढच्या वेळेस येईल तेव्हा चांगलं देईल, फालतू गोष्टी नाही. या क्षणी माझ्याजवळ ही शक्ती उपलब्ध आहे रे बाबा, एवढी वेळ उपलब्ध आहे आणि हे स्थान उपलब्ध आहे, चल हे घे. राम सुखावला. शबरी सुख करता झाली म्हणून राम सुखावला. लक्षात घ्या, जी शबरी रामाला सुद्धा सुख प्रदान करू शकते ती सुख करताय. म्हणून राम म्हणतो, शबरी माझ्यापेक्षा मोठी आहे. तुमच्यापेक्षा तेच मोठे आहेत मित्रांनो, जे तुम्हाला सुखावतात. त्यांच्याकडे तुम्ही झुकता आणि त्यांच्यासाठी झुकता, त्यांच्या समोर झुकता. आहे ना? म्हणून काही कोसत बसू नका हो. माझ्याजवळ वेळच योग्य नाही आहे, नाही तर खूप केलं असतं तुमच्यासाठी. आमच्याकडून काय होतं, बसलो आम्ही इथे कोपऱ्यात आणि मुलगा गेला अमेरिकेत. काय करू शकतो आम्ही? अरे तू बसल्या जागेवरूनच कर, काळजी करू नकोस. तुझा मुलगा चंद्रावर असता तरी करता आलं असतं, काळजी करू नकोस तू. दुःखी होऊ नकोस, चिंता करू नकोस. तुला सुखकर्ता बनायचंय तर तुझ्या उपलब्धींना तू 100 नाही 500% म्हणशील तर 500%, जेवढा तुला आकडा म्हणता येईल तेवढा, त्या उपलब्धींना तू बलस्थानच बनाव. रवींद्रनाथ टागोर मृत्यूशय्येवर पडलेले असताना, जीवनाची शेवटची घटिका मोजत असताना सुद्धा त्यांना कविता सुचली आणि त्याच्यासाठी डोळे उघडले आणि कविता सांगितली. ती कविता लिहून टाका म्हणे, ही पण कामाला येईल. मग नंतर एक्सपायर झाले. मृत्यूशय्येवर असताना सुद्धा माझ्याजवळ वेळ उपलब्ध आहे, मला कविता करण्याची शक्ती आहे आणि या स्थानी मृत्यूशय्येवर सुद्धा कविता करता येते का? येस, करता येते. करून टाक. मग त्या रवींद्रनाथ टागोरांच्या आसपास त्यांची जी शिष्यमंडळी उभी होती ना, ती सुखावली. गुरुजींची ही उपलब्धींना बलस्थान समजण्याची प्रवृत्ती पाहून म्हणून पुन्हा आठवण करून देतो, सुख निर्माण करणं ही स्वकृपा आहे आणि तुमच्यासाठी जेवढं काही उपलब्ध आहे, ह्या उपलब्धी निर्माण करणं ही ईश्वर कृपा आहे. ईश्वर तुम्हाला फक्त उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु त्या उपलब्धींचा उपयोग करण्यासाठी मात्र ईश्वराचं काम नाही, ती स्वकृपाच लागणार आहे आणि त्यासाठी सुखकर्ता बनावं लागेल. त्याच्या कमीवर तुमचं चालणार नाही बाबा. बघा, मान्य असेल तर.
आता मला एक मताने तुम्ही सांगू शकता, सुखकर्ता बनण्यासाठी किती लोक खरोखर हृदयपूर्वक तयार आहे, त्यांनी हात वर करावा. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू.